बघा गायज मी एकटा जायचंय पण नाही संगड माझ्या एकटा असल्यामुळे मला काय गमन पण झाली. सिंगल लाईफ अशीच जागा लागते गायज. चॉपर मशीन घेतली मी कांदा कापाय तिला घरात. माँ क्या मी असं कभी नाही देख सकता मी. वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये. आज कॉलेजला आलो तुम्ही सकाळी लवकर उठून. कॉलेज सुटले आपलं. कॉलेज सुटलं मला काय गमत झालं आहे बघा. मी एकटाचा ह्या सगळं आज माझ्यावर. तर कॉलेजमधनं मी डायरेक्ट निघालो DYPला. इथं बघूया काय टाईमपास होते का. थोडा टाईमपास करायचा आणि दिवसभर आज आपण काय काय करणार आहे तुम्हाला दाखवणारच आहे. तर काय सुचून झालं एकटाच आहे त्यामुळं एक भाऊ असते माझ्या संगत टिफिन गेला आहे बाहेर. एकटाच असल्यामुळे मला काय समजणं मिळालं काय करायचं. DYP सिटीत जाऊन बघा काय टाईमपास होती का काय होती का मस्तपैकी. कॉलेज सुटल्यानंतर मग अचानक माझ्या मनात आलं की काहीतरी कॉन्टेंट शूट करा. बघूया काहीतरी आज कॉन्टेंट निघालं तर दिवसभरात. त्यानंतर काहीतरी खाऊन घ्यायचं म्हणतोय मी. घरातनं बाहेर पडलेलं चहा पिन तेवढ्याच आहे. चहा म्हणजे कॉफी. चहा पित नाही मी, चहा बंद आहे माझा. आणि काहीतरी पहिला नाश्ता करा म्हणते. एकदा DYPला आली काहीतरी नाश्ता करून घेऊया. DYP आता आलो. ही 26 जानेवारीचं डेकोरेशन जोरदार केलं. काय आल्यामुळे मला काय वेळ नाही 26 जानेवारीला यायला. तर डेकोरेशन एक नंबर केले. प्रत्येक वेगवेगळे इव्हेंट असते इथे. वेगवेगळ्या इव्हेंटला वेगवेगळे डेकोरेशन असते. काही लई कोण पब्लिक नाही ते सगळं मोकळं दिसायला. नाहीतरी वेळ झालं की कोणतरी कॉलेजचं जोडतो नाहीतर काय बामती तर फिरायला. असं गडी डेकोरेशन वरून जोरदार आहे. बघा गायज मी एकटा जायचंय पण नाही संगड माझ्या. एकटा असल्यामुळे मला काय गमन पण झाली. काय टाइमपास पण होणार मला. पिक्चर बिन बघायचं म्हणलं तर एकटा जाता. एकटा बघून काय करणार पिक्चर. सिंगल लाईफ अशीच जागा लागते गाइस. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. आता गाइस मॅगडीचा आज म्हणतो काहीतरी खाण्यासाठी. बघूया काय तिथं काय भेटते का चांगलं खायला आपल्याला. गेलो सोडा ह्याच्याकडून आधी कारण मला खाऊच वाटण झालं बर्गर तीन असं म्हणजे नको वाटले. काय पर्याय ना आता दुसरीकडे ते बी कट्टाला जायचं मला आता. जसं काहीतरी खाऊन घेऊया. वर तरी काय चांगलं नाही उघडं. ते रोलचं एक दुकान होतं ते पण बंद आहे. ते रोल मला आवडत आहेत ना. इथला रोल्स आवडतं मला. पण रोलचं दुकान बंद आहे. आम्हाला माहीत नाही. मी लवकर सकाळ आली म्हणून बंद आहे का कशा बाई बंद आहे का माहीत नाही मला. पण बघूया काय होते. हा हलका फुलका नाश्ता करून जाणार आहे. खाऊन द्या गाईज. आपला नाश्ता जोरदार झाला आता. पोट एकदम भरले. आणि मला काहीतरी खरेदी करायची व्हिडिओमध्ये. मम्मीचा काल बड्डे होता आणि बड्डे असल्यामुळं काल काय बाहेर पडलं नाही आणि कुठं काय घेतलेलं पण नाही. मम्मीला काहीतरी गिफ्ट घ्यायचं म्हणते. बघा जुडीमध्ये जाऊन बघा आपल्याला काहीतरी गावते का मम्मीसाठी. तर गाईज आपण आता DYPमधनं बाहेर पडलो. इथं जवळच जुडू आहे स्टार बाजारपाशी. स्टार बाजारात जुडू एकच आहे. बघा जुडूयात आपल्याला मम्मीसाठी काय होती का. मम्मीला काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे. काल बड्डे सेलिब्रेशन पण केलं नाही तिचा. दरवेळी करतोय आपण बड्डे सेलिब्रेशन तिचा. काल काय झालं ना आपल्याला कामानिमित्त. बघूया काय आपल्याला माहिती का जुडूमध्ये. आणि मला वाटतं मी पहिल्यांदाच असं एकटा फिरत असेल कोल्हापूरला. कोण ना माझ्या संगत मी एकटाच फिरवलो आहे. मला असं काय सवय बी नाही कुठं फिरायची. मला काय सुचून झाले काय करायचं. मला अचानक लक्षात आलं की मम्मीला काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे बड्डे निमित्त. काहीतरी घेऊया मम्मीला गिफ्ट आता. बघा मला पुढे दाखवतोस माझ्याबद्दल काय होते.
काहीच आपण आलो आता जोडीव कशी काहीतरी चांगलं गावते का बघा आपल्याला. काहीतरी चांगलं गावलं तर घ्यायचं. कर तिची पसंत मला माहीत नाही एवढे काय खास. जर तिला आवड नाही तर काय करायचं काय समजून झाले. तरी पण आपल्याकडनं एक ट्राय करा की आपल्यासाठी एवढं वर्षभर करते म्हणलं आपण काहीतरी घेतलं पाहिजे वाढदिवसानिमित्त. आपण काय जिथं आलो लेडीज सेक्शनमध्ये तर आपल्याला काय एवढं खास वाटत नाही. काय घेतलं तर तुम्हाला दाखवतो पुढं ब्लॉगमध्ये. व्हिडिओत काय सुचत नव्हतं काय घ्यायचं. मम्मीला पसंत पडेल किंवा नाही पडेल का सांगतात मी. त्याला एक दिवशी घेऊन आला आपण काहीतरी द्याला. चॉपर मशीन घेतली मी. कांदा कापाय तिला घरात. माँ क्या मैं आंसू कभी नहीं देख सकता. आप कहाँ के ज्ञानी बाबा. कांदा कापताना डोळ्यानं पाणी येत नाही वय म्हणून त्यासाठी घेतली. कांदा कापासाठी आहे छोटंसं. आणि काहीतरी घ्यायचं म्हणते जे तिला उपयोग येईल किचनमध्ये किंवा लाईफस्टाईलमध्ये. बघूया काय काय होते काय काय घ्या तरी काय सुचा नाही गाईस. आणि मला काय आवडलं पण नाही एवढं. व्हिडिओमध्ये काय नवीन पण आलेलं नाही. नंतर तिला एकंदरीत दिवशी घेऊन येणार सगळी शॉपिंग करून घेऊन जाऊया. मग काहीतरी खायचं सामान घेऊन जातो तिच्यासाठी खायला गोड काहीतरी. आणि 1-2-3 किचनचं साहित्य घेतले तिला काम आहे असं. बघूया पुढं मला लागलं सगळं ब्लॉगमध्ये. आज आपण बसलो होतो ऑटोमध्ये. कोणाला शोधतो होता काहीतरी स्वीट्स मम्मीसाठी घेऊया. काहीतरी खायला तिला आवडते जोधपूरमध्येच. रसमलाई किंवा रबडी काहीतरी जास्त मिळणार स्वीट्समध्ये. गुलाबजाम वगैरे काहीतरी मिळणार तिला खायला. मला कपड्यातला तरी काय चांगला आवडा नाही. त्या मनाला पण येणार नाही. मला घरातच आधीच सांगितलेलं काय येणार असतं तर कपडे वगैरे काय घेऊ. मग काहीतरी खायची वस्तू पण त्यामध्ये. जोधपूर मिष्टांमध्ये आलो तर रसमलाई घेतो. मी रसगुल्ले 3 पीस घेतो. शक्कत करतो. घेतला पहिला खायला आपल्याला एक. आणि मिठाई घेतला आपल्याला मम्मीला द्यायला. खाऊन घेऊ पहिला आपण. एका मामाने आपल्याकडं समोसा मागितला. मामाच्या भुक्का लागला तर समोसा घेऊन दे. मामासने समोसा देऊ. ठीक आहे मामा. कुठला बरं बरं हां चला मामा येऊ का. सांगतो अखंड आयुष्य गुलाब म्हणे आमच्या ताईला. तुला पण बाळा हां चांगली कामयाब कर. चांगला शाळा कॉलेज असलं तर तरक्की कर. असं बरं करून टाकतो. पैसे देऊन खायची काहीतरी वस्तू द्यायची असली. पैसे दिले कसं एखादं पिंडका असते. पैसे कोणते दारू पिते त्यापेक्षा काहीतरी खायला वस्तू द्या आणि त्यासनी खायला द्या. मला भारी वाटलं का त्या मामासनी भेटून. आणि आशीर्वाद पण चांगला वाटते त्याचा. आणि बोलू CBSवर डायरेक्ट इष्टी पकडायला डायरेक्ट घातला जायला. अजून मी जर थांबला सगळ्या गोष्टी ते काम झाले. मम्मीला काय घ्यायचं ते घेतलं आपण डायरेक्ट घातला आज. काहीच मी आता आलो घरला. बसमधून आलतो डायरेक्ट घरला. काय शूट घेतला नाही. एक मस्तपैकी झोप काढतो. आणि दुपारी जरा एक मित्राचा फोटो काढा जायचा आहे. ते दुपारी उठून मग परत फोटो काढा. दुपार नाही सॉरी संध्याकाळ. आता दुपार आहे सॉरी. गाईज रेस्ट घेऊन उठलोय मी. उठून आता फ्रेश होऊन आलो फिरायला. गावातच बघा कुठेतरी फिरूया काय गमन झाली. ते मित्राचं फोटोशूट करायला होतं ते प्लॅन कॅन्सल झाला आहे. बघा नवीन ठिकाण काय गावातच आपण कुठेतरी फिरूया मस्त. आलो आता फिरून आल्यानंतर म्हणलं जरा टाइमपास करून इकडे तिकडं आवरून आलो घरी. तर आजचा व्लॉग एवढाच होता. मला कट्टा आला मस्तपैकी झोपायचं. हा भावनो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तो एक नवीन व्लॉगमध्ये. बाय. थोड़ा पापी मैं गाली देता काफी पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी 3 बटन